नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती। बघा, अहमदनगर हे जे आहे किंवा नगर हे जुनं नाव आहे या जिल्ह्याचं आणि नवीन नाव अहिल्यानगर आहे। बघा, आपल्याला तीनही नाव लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युजन न होता आपल्याला अहिल्यानगर आता एक्झामच्या दृष्टीने लक्षातच ठेवायचं आहे। ठीक आहे, तर या जिल्ह्यामध्ये आपण अहिल्यानगर किंवा अहमदनगर या जिल्ह्याची माहिती बघणार आहोत। तर ही जी आहे एकदम ठळक माहिती आहे, तुम्हाला ही माहिती लक्षातच असायला हवी, कारण की एक्झाममध्ये याच ठळक माहितीवर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाणार आहे। एक एक करून मी सगळ्या जिल्ह्यांच्या माहितीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे। ते सुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर नवीन नवीन जिल्ह्याचे व्हिडिओ जेव्हा येतील त्याचं अपडेट मिळवण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्या नवीन व्हिडिओचं। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्याची संपूर्ण माहिती। तर बघा, अहमदनगर जिल्ह्याच्या नावामुळे हे जे आहे अहमद शहा निजाम यांच्या नावावरून या जिल्ह्याला नाव पडलेलं होतं। ठीक आहे, कोणाच्या नावावरून असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे अहमद शहा निजाम यांच्या नावावरून अहमदनगर हे नाव या जिल्ह्याला पडलेलं होतं। तर बघा, मुख्यालय जे आहे अहमदनगरचं किंवा अहिल्यानगर हेच आहे आणि या जिल्ह्याचं क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ किती आहे बघा, आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातं एकूण क्षेत्रफळ। आणि कधी कधी काय करतं, म्हणजे कधी कधी कमी जास्त हे जे क्षेत्रफळ असतं, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे जे क्षेत्रफळ आहे व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे, एक्झाममध्ये हेच विचारलं जातं। ठीक आहे, या अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 17,048 चौरस किलोमीटर। ठीक आहे, तर आता आपण या जनगणना बघून घेऊया। ही जी जनगणना आहे 2011 नुसारचे हे सगळे आकडेवारी आहे, तुम्ही बघून घ्या। तर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या जी आहे ती आहे 45,43,083। ठीक आहे, 45,43,083 ही जी लोकसंख्या आहे, एकूण लोकसंख्या, तर ते 2011च्या जनगणनेनुसार आहे। ठीक आहे, एकूण लोकसंख्या आहे। त्याचबरोबर या लोकसंख्येमध्ये पुरुषांचं प्रमाण किती आहे किंवा पुरुषांची लोकसंख्या किती आहे, तर बघा 23,42,825 आहे आणि महिलांची जी संख्या आहे ती आहे 22,334। ठीक आहे, तर जर प्रमाणात काढायचं झाल्यास पुरुष व महिला प्रमाण जर काढायचं झाल्यास याच्यात दर 1000 पुरुषांमागे 934 महिला या जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, दर 1000 पुरुषांमागे 934 स्त्रिया या ज्या आहे अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, या जिल्ह्यामध्ये एकूण साक्षरतेचं प्रमाण किती आहे, तर 80.22% या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे। ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये साक्षरतेची जी टक्केवारी आहे, महिलांमध्ये 37% साक्षर आहेत महिला आणि पुरुषांमध्ये 63% साक्षर आहेत। ठीक आहे, ही साक्षरतेची टक्केवारी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। हे जे सगळे पॉइंट आहे ना, आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात। दर 1000 पुरुषांमागे स्त्रियाचं प्रमाण हमखास, त्याचबरोबर एकूण साक्षरता, त्याचबरोबर महिला किती साक्षर आहे, पुरुष किती साक्षर आहे, ही सगळी माहिती आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात। ठीक आहे, जसं आपण सांगितलेलंच आहे की टक्केवारी जी आहे ती आहे महिलांची 37% आहे आणि पुरुषांची 63% आहे। ठीक आहे, जसं आता आपण बघितलेलंच होतं की या जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे, तर 80.22% आहे। ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे आता पुढे बघूया, आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो जेव्हा जिल्हा परिषदची एक्झाम असते कुठल्याही जिल्ह्याची, तर ही जी आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। जिल्हा परिषदेसाठी हे सगळे प्रश्न पडतील तुम्हाला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे। बघा, अहिल्यानगर किंवा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहे, तर तालुक्यांची संख्या आहे 14। तर ते 14 तालुके कोणकोणते आहेत ते बघा, अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर किंवा अहिल्यानगर, त्याचबरोबर राहुरी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड आणि राहाता, हे जे सगळे तालुके आहेत हे अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुके आहेत। पुढची माहिती बघा, महत्त्वाची आहे बघा, 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत, आपण बघितलेलं आहे। त्याचबरोबर 1584 गावे आहेत आणि याच्यामध्ये निर्जन गावे सुद्धा आहेत, त्यामध्ये आहे घाणेगाव आहे, सुजालपूर आहे आणि गोंदवहिनी आहे, हे जे गाव आहेत हे निर्जन गावे आहेत। त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये 14 पंचायत समिती आहेत, यामध्ये 1311 ग्रामपंचायत आहे, 1 महानगरपालिका आहेत आणि त्याचबरोबर 9 नगरपालिका आहेत आणि 1 शिर्डी नगरपंचायत आहे, आणि ती आहे शिर्डी नगरपंचायत, आणि 1
कंटेनमेंट बोर्ड सुद्धा आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. नंतर बघा, या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या वाहतात, त्या जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात, तर बघा गोदावरी, सीना, मुळा, प्रवरा, भीमा, डोरा आणि घोड या ज्या सगळ्या नद्या आहेत या अहमदनगर जिल्ह्यामधून वाहतात. या जिल्ह्यामध्ये कोणकोणती खनिज संपत्ती आढळते, तर बघा बांधकामासाठी लागणारा दगड जो आहे हा या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे. नंतर बघा, या जिल्ह्यातील प्रमुख शेती उत्पादने कोणकोणती आहेत, ते म्हणजे तांदूळ आहे, ज्वारी, गहू, कापूस, ऊस, मका, मोसंबी आणि द्राक्ष हे जे आहे या सगळ्या गोष्टीचे उत्पादन या जिल्ह्यामध्ये घेतले जाते. ठीक आहे. नंतर बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणकोणती धरणे आहेत ते सुद्धा आपण बघूया. प्रवरा नदीवरील विल्सन भंडारदरा बघा खूपच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, विल्सन बंधारा. त्याचबरोबर मुळा नदीवरील बारागाव, नांदूर या ठिकाणी सुद्धा धरण बांधण्यात आलेले आहे. मुळा नदीवर सुद्धा धरण आहे. ठीक आहे. नंतर बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये थंड ठिकाण सुद्धा आहे, थंड हवेचे ठिकाण, तर ते भंडारदरा. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, खूपच महत्त्वाचं आहे भंडारदरा. नंतर बघा, या जिल्ह्याचं हवामान कसं आहे ते सुद्धा बघून घेऊया. तर बघा, अहमदनगर जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे. ठीक आहे, उष्ण व कोरडे आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे भूस्तर तयार झालेला आहे. दख्खन टापू या नावाने हे जे आहे भूस्तर ओळखल्या जाते. ठीक आहे. या जिल्ह्याबद्दल आता आपण हे जे आहे थोडक्यात माहिती बघितलेलीच आहे. आता या जिल्ह्यामध्ये आपण थोडी सविस्तर माहिती बघून घेऊया या जिल्ह्याविषयी. तर बघा, अहमदनगर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला हा जिल्हा आहे. जसं मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवणारच आहे. ठीक आहे, जे तुम्ही आपण महाराष्ट्राचा जेव्हा मॅप बघतो तेव्हा तुम्ही बघा, अहमदनगर जिल्हा किंवा अहिल्यानगर जिल्हा हा जो आहे आपण महाराष्ट्राच्या मध्यभागी बसलेला तुम्हाला हा जिल्हा दिसेल. हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे अहमदनगर. ठीक आहे, या जिल्ह्याचं क्षेत्रफळ खूप आहे. नंतर बघा, अहमदनगर जिल्हा एकेकाळी निजामशाहीची राजधानी म्हणून सुद्धा ओळखला जात होतो, कारण की या जिल्ह्यामध्ये निजामशाहीची राजधानी सुद्धा होती. येथे चांदबिबीचा महाल सुद्धा प्रसिद्ध आहे. ठीक आहे, तुम्ही बघितलेलं आहे, चांदबिबीचा महाल सुद्धा या जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा, 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, त्याचबरोबर वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्यांना अटक झालेली होती. या नगरच्या किल्ल्यामध्ये बंदिवासात हे जे सगळे आहे नेते होते. आणि याच ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे अत्यंत महत्त्वाचा, हा ग्रंथ या ठिकाणीच लिहिलेला होता. ठीक आहे. नंतर बघा, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, बघा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना काढलेला होता 1950 मध्ये. हा सुद्धा प्रवरा नगर या ठिकाणी उभारला गेलेला होता. ठीक आहे, याच जिल्ह्यामध्ये. नंतर पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्र राज्याच्या निम्म्याहून अधिक साखरेचे उत्पादन या एकट्या जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये घेतल्या जाते. ठीक आहे, नगर जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या निम्म्याहून अधिक साखरेचे प्रमाण हे घेतले जाते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे साखरेचं उत्पादन होते त्याचं अर्ध उत्पादन या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा सुद्धा आहे. ठीक आहे, डोंगरराळ भाग सुद्धा या ठिकाणी आढळतो. नंतर बघा, कळसुबाई हे सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. कळसुबाई अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यामध्ये हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंडगड हे या जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे शिखरे सुद्धा आहे. ठीक आहे, कळसुबाई अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हरिश्चंद्रगड सुद्धा खूप महत्त्वाचं असं शिखर आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमा ह्या ज्या आहे एकूण 7 इतर जिल्ह्यांना लागलेल्या आहे. आपण आता मॅपद्वारे बघून घेऊया. तर असं सांगते मी तुम्हाला, नाशिक, ठाणे, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांनी अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यांच्या सीमेने वेढलेला आहे. ठीक आहे, आता आपण मॅपद्वारे बघून घेऊया. तर बघा, हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा. तर या नकाशामध्ये अहमदनगर किंवा नगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्याचं नेमकं स्थान कोणतं आहे ते आपण बघूया. आणि त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की अहमदनगर, नगर किंवा अहिल्यानगर याची 3 नावे आहेत. आता नवीन नाव अहिल्यानगर आहे. तर अहिल्यानगर या जिल्ह्याला
कोणत्या 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते सुद्धा आपण जिल्हे आपण बघून घेऊया. तर बघा, मी तुम्हाला मॅपद्वारे दाखवते. हा आहे अहमदनगर जिल्हा. ठीक आहे. तर या जिल्ह्याला औरंगाबाद या ठिकाणी, नाशिक, ठाणे, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड, बघा जालना जिल्ह्याची सीमा लागलेली नाही आहे. तर एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. ते जिल्हे आहेत औरंगाबाद, नाशिक, ठाणे, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही मॅप रीडिंग करायचं आहे. जेव्हा मॅपचा अभ्यास करता, कुठल्याही जिल्ह्याचा किंवा कुठल्याही राज्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तर सगळा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कुठल्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत, त्या जिल्ह्यांची नावे, त्यांची संख्या, सगळी माहिती लक्षात ठेवायचं आहे. तसंच राज्याचा अभ्यास करताना एखाद्या राज्याला कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत, त्या राज्यांची नावे, सगळी माहिती आपण ठेवायला हवी. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. तर पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्रात असणारा हा अहमदनगर जिल्हा आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा हा अहमदनगर जिल्हा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील साखरेच्या उत्पादनापैकी अर्ध उत्पादन या जिल्ह्यामध्ये होतं. ठीक आहे. हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ सुद्धा आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे हा पॉईंट. त्याचबरोबर पुढचा पॉईंट म्हणजे पुणे तांबे या ठिकाणी जे आहे संत चांगदेव महाराजांची समाधी सुद्धा आहे. ठीक आहे. संत चांगदेव महाराजांची समाधी हे कोणत्या ठिकाणी आहे, तर पुणे तांबे या ठिकाणी आहे. नंतरचा पॉईंट बघा. अहमदनगर पासून 56 किलोमीटर अंतरावर प्रवरा नदीच्या काठी वसलेले नेवासे गावामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांगितलेली होती. ठीक आहे. या जिल्ह्यातील नेवासे हे जे ठिकाण आहे ना, खूपच महत्त्वाचं आहे. नंतरचा पॉईंट बघा. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरेकाठी वसलेले दायमाबाद हे जे स्थळ आहे, हे प्राचीन व ताम्रपाषाण युगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. स्थळाचं दायमाबाद. ठीक आहे. हे जे आहे अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध स्थळ आहे. नंतर बघा, महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे जे आहे सिद्धटेक या ठिकाणी आहे आणि हे सुद्धा सिद्धिविनायक अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात अष्टविनायकापैकी एक अष्टविनायक हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. देऊळगाव रेहकुरी येथे काळवीट अभयारण्य सुद्धा आहे. ठीक आहे. कर्जत तालुक्यामध्ये आहे काळवीट अभयारण्य, रेहकुरी काळवीट अभयारण्य. याच्यावर सुद्धा वारंवार प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि विचारल्या जातील. पुढचा पॉईंट बघा. अहमदनगर व सोलापूरच्या सीमेवर माळढोक पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. बघा, हे सुद्धा आपल्याला वारंवार एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. माळढोक पक्षी अभयारण्य याच जिल्ह्यामध्ये हे सुद्धा अभयारण्य आहे. पुढचा पॉईंट बघा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे कारखाने असल्याने जिल्ह्यात ऊस या साखर कारखान्यात पाठवला जातो. म्हणजे जेवढ्या जिल्ह्यातल्या ऊस आहे, या जिल्ह्यामध्ये खूप सारे साखर कारखाने आहेत. तर सगळा ऊस जो आहे या साखर कारखान्यामध्ये पाठवला जातो. नंतर बघा, हिवरे बाजार या गावाला 11 सप्टेंबर 2007 मध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि मिळालेला आहे. ठीक आहे. जेव्हा तुमची जिल्हा परिषदची एक्झाम असते ना, जसं आता अहमदनगर जिल्ह्याची एक्झाम आहे, तर त्यामध्ये ही जी सविस्तर माहिती आहे आपल्याला असायला हवी. त्याच्यामुळे PDF जर तुम्हाला हवी असेल टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि नवीन नवीन अपडेट आपण त्या चॅनलवर टाकत राहतो. ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा. अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील उन्नत जिल्ह्यापैकी एक जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. ठीक आहे. जसं सांगितलं होतं, महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आपल्याला माहीतच आहे, ते आहे शिर्डी. हे जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे. या ठिकाणी संपूर्ण देशातील आणि जगातील भाविक प्रचंड दर्शनाकरता मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शिर्डी अत्यंत प्रसिद्ध हे तीर्थक्षेत्र आहे या जिल्ह्यामध्ये. नंतरचा पॉईंट बघा. त्याच शिर्डी बरोबर या ठिकाणी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे, ते म्हणजे शनी शिंगणापूर. हे आहे शनिदेवाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शिर्डीप्रमाणे या ठिकाणी सुद्धा देशातले विदेशातले जे आहे भाविक किंवा नागरिक दर्शनाकरता प्रचंड गर्दी करतात. या ठिकाणी 2 प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत, ते म्हणजे शिर्डी आणि शनी शिंगणापूर. पुढचा पॉईंट बघूया.
तर पुढचा पॉइंट आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती, जसं आपण आधीच एक पॉइंट बघितलेला आहे याबद्दल. आणि हा जिल्हा संतांच्या पायधुळेने पुनीत झालेला जिल्ह्याच्या ठिकाणी संतांचा आशीर्वाद लाभलेला एक जिल्हा आहे. ठीक आहे, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी लिहिलेली होती या जिल्ह्यामध्ये लिहिलेली होती. नंतरचा पॉइंट बघा, या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे राळेगण सिद्धी. तुम्हाला माहीतच आहे हे जे गाव आहे हे थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचं हे गाव आहे. ठीक आहे, हे गाव जे आहे आदर्श गाव असल्याने प्रकाश झोतात सुद्धा आलेलं हे गाव आहे. ठीक आहे, पुढचा पॉइंट आपण बघून घेऊया. बघा, 1992 मध्ये अण्णा हजारे यांना दुसऱ्या गावाकरता आपल्या गावाचा आदर्श ठेवल्यामुळे भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे. ठीक आहे, कोणाला तर अण्णा हजारे यांना पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला होता 1992 मध्ये. पुढची माहिती बघा, पोपटराव पवार यांनी कायापालट घडून आणलेले हिवरे बाजार हे आदर्श गाव देखील याच जिल्ह्यामध्ये आहे आणि या जिल्ह्याचा मान वाढवतो हे गाव. आणि आज त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत कितीतरी गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिक करत आहे. ठीक आहे, कोणाच्या सहकार्यामुळे तर पोपटराव पवार यांनी कायापालट या ठिकाणी घडवून आणलेला होता हिवरे बाजार. तर याच हिवरे बाजारामुळे इतरही गाव आपल्या गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिक करत आहे. पुढचा पॉइंट बघा, तर तो आहे अहमदनगर जिल्ह्यातून काही नद्या वाहतात, जसं आपण वरच माहिती बघितलेलं होतं. तर या जिल्ह्यामध्ये प्रवरा नदी आहे, मुळा नदी, गोदावरी नदी, सीना, ढोरा या महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत, किंवा ढोरा सुद्धा म्हटलं त्या नदीला ढोरा. तर या महत्त्वाच्या नद्या या जिल्ह्यामधून वाहतात. ठीक आहे, प्रवरा नदी ही जी आहे गोदावरी नदीची एक उपनदी आहे. बघा, उपनद्या माहीत सुद्धा असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर ही जी आहे प्रवरा नदी ही एक गोदावरीची उपनदी आहे. प्रवरा नदीचे पाणी उंचावरून पडल्यामुळे रंधा धबधबा तयार झालेला आहे. बघा, एक्झाममध्ये या रंधा धबधबा याच्यावर आपल्याला बरेचदा प्रश्न विचारला जातो. या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा रंधा धबधबा आहे आणि प्रवरा नदीवर हा धबधबा आहे. ठीक आहे, नंतर बघा, काही महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक नद्यावर धरणे बांधण्यात आलेली आहे, जसे आपण आधीच बघितलेला आहे हा पॉईंट. प्रवरा नदीवरील अकोले तालुक्यामध्ये बांधलेले विल्सन बंधारा किंवा भंडारदरा धरण म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे. तर 11 TMC क्षमतेचे आहे हे जे धरण आहे. या धरणाचा फायदा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला होतो आणि हरिश्चंद्र गडावर उगम पावणाऱ्या मुळा नदीवर सुद्धा बारागाव नांदूर या ठिकाणी मुळा धरण आहे आणि या धरणाची क्षमता 24 TMC इतकी आहे, जसं आपण पाहिलंच होतं एका लाईनमध्ये. आणि हे जे आहे डिटेल आहे याबद्दल. ठीक आहे, अशा प्रकारे या जिल्ह्याची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर मॅपद्वारे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, नेमकं या जिल्ह्याचं स्थान काय आहे ती सुद्धा माहिती आपण व्यवस्थित बघितलेली आहे. ठीक आहे, याची PDF तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. टेलिग्राम चॅनलवर ही जी आहे PDF मी तुम्हाला देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि अशीच सगळ्या जिल्ह्याची माहिती मी 1 बाय 1 घेऊन येणार आहे. ती माहिती बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे, त्याच्यामुळे नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.